दास म्हणता, माते कशाचे भय, रामा जाईन ज्या स्थळी सुखघना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझ विणा, नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिशी, तू तात मी बालक. सुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाजवी प्रेम रसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो, नमस्कार. सद्गुरू समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा या दृष्टिकोनातून आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी हे व्यासपीठ आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे. संत समागम फेसबुक लाईव्ह पेज या माध्यमातून आपण समर्थांच्या वाङ्मयातील अनेक प्रकारांचा, अनेक आयामांचा अभ्यास करतो आहोत. याच मालिकेत आपण सध्या 21 समासी अर्थात जुना दासबोध, समर्थ रामदास स्वामींचे पहिले शिष्य उद्धव स्वामींना केलेला उपदेश, टाकळी तपाचरण काळातील, ज्याला 21 समासी दासबोध असं म्हणतात, त्यातल्या 17वा जो समास आहे त्याचं आपण विवेचन पाहायला सुरुवात केली आहे. काल आपण ओबी क्रमांक 10 पर्यंत आलो होतो. कालच सुरुवात केली. शिष्याच्या मनात शंका उद्भवली की प्रवचनाच्या ठिकाणी जावं, सभेच्या ठिकाणी जावं, विद्वज्जनांच्या बैठकीमध्ये जावं, तर ही सगळी मंडळी ज्ञानी आहेत, अधिकारी आहेत, परंतु त्यांना संस्कृतचा मोठा अभिमान आहे. कुणाला त्यांच्या ध्यानधारणा या साधनेचा अभिमान आहे, कुणाला योगाचा अभिमान आहे, कुणाला जपाचा अभिमान आहे. तर या ठिकाणी शिष्य समर्थांना विचारतात की तुम्ही आम्हाला असं काहीतरी ज्ञान द्या, असं काहीतरी आम्हाला तयार करा की जर आम्ही या सभेमध्ये, अशा विद्वज्जनांच्या सभेमध्ये जाऊन बसलो तर आम्हाला अपमानित होता येणार नाही. आम्ही त्यांच्या प्रश्नांना उत्तर देऊ,
ते काय म्हणतायत ते आम्हाला समजेल आणि आमचं सुद्धा त्या ठिकाणी आदराने आणि आमच्याकडे सुद्धा पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलेल, असं समर्थांना शिष्यांनी केलेली विनंती आहे. 10व्या ओवीमध्ये ती काल आपण पाहिली. तरी म्या काळजी करावे, कोण्या समाधाने असावे, तयामध्ये जाता व्हावे, कान कोंडे तयासी. त्यांचं मन कुंठित होईल, त्यांची बुद्धी कुंठित होईल, असं ज्ञान आम्हाला द्या, असं समर्थांना त्यांच्या शिष्यांनी केलेली विनंती आपण काल ऐकली. समर्थ यापुढे या शिष्याच्या मनात निर्माण झालेले विकल्प कसं सोडवतात, काय उदाहरण देतात, याचा विचार आपण आजच्या ओवी क्रमांक 11 पासूनच्या उपदेशामध्ये पाहूया. श्रीराम समर्थ. श्रीराम. ऐकगा शिष्या सद्भावा, तुवा प्रश्न केला बरवा. लक्षे उदंड आहे ती यांचा गोवा, न घालू तुझ श्रीराम. लक्षे हे पूर्वापार आहे ती साधकाच्या जिणावया वृत्ती. वृत्ती जिंतिलिया होती साधकते सिद्ध श्रीराम. हे पिपिलिका मार्गीचे अडताळे, विहंगमी हे काहीच नाडळे. जैसे ते अकस्मात मिसळे, लवण जेथीचा तेथे श्रीराम. लक्षे आणिक नाना साधने, हे करावी जया कारणे. तयासी चुकोनी मूर्खपणे, लक्षासीच ब्रह्म म्हणावे श्रीराम. द्वितीयेचा चंद्रमा दिसेना, म्हणोनी दाविजे वृक्षपर्णा. पर्ण सांडुनिया देखणा, बिंबची न्याहाळी विवेका श्रीराम. समर्थ काही दृष्टांत देत आहेत आणि समर्थ सांगतायत की अरे बेटा, अरे बाळा, माझ्या चांगल्या अत्यंत मला निकटवर्ती असलेला तू शिष्य आहेस आणि तुझा भाव माझ्या लक्षात आला आहे. तुझा भाव सात्विक आहे. तुला कुणाची इतरांची टिंगल करायची नाही आहे. तुला कुणाला चर्चेमध्ये, शास्त्र चर्चेमध्ये वाद घालून तुला कुणाला जिंकण्याची इच्छा नाही आहे. तुझी इच्छा अशी आहे की अशा विद्वज्जन सभेमध्ये गेल्यानंतर त्यांची चर्चा आम्हाला समजली पाहिजे. त्यांनी आम्हाला नावं ठेवू नयेत, आम्हाला दोष देऊ नये, आम्हाला आमच्याकडे उणेपणाने बोलू नये. हा भाव तुझा चांगला आहे. दुसऱ्यांचं वाईट चिंतन हा त्या पाठीमागचा उद्देश नाही. म्हणून या ठिकाणी शब्द आलाय सद्भावा. तुझा भाव कसा आहे? सात्विक आहे. तुझ्या मनामध्ये असलेला भाव दुसऱ्यांना कमीपणा दाखवण्यासारखा नाहीये, दुसऱ्यांसाठी अधोगतीचा नाहीये, दुसऱ्यांसाठी टीकाटिप्पणीचा नाहीये. तुझा जो भाव आहे तर तो अत्यंत सरळ मार्गी आणि सात्विक असा आहे. ऐकगा शिष्या सद्भावा, तुवा प्रश्न केला बरवा. छान झालं तुम्हाला प्रश्न विचारलास. लक्षे उदंड आहे ती यांचा गोवा, न घालू तुझं. समर्थ म्हणतायत अरे ही जी लक्षणं आहेत, आपल्या लक्षात आलं असेल की ही काही सिद्धी नाहीये. जपाला 2-2, 3-3 तास बसणं, ध्यानाला 2-2, 3-3 तास बसणं, ध्यानाला बसल्यानंतर अनाहत आवाज आपल्या कानामध्ये येणं किंवा डोळे मिटलेल्या अवस्थेमध्ये आपल्या डोळ्यासमोर अनेक रंगांच्या लहरी आपल्या डोळ्यासमोर दिसणं, हे काही साध्य नाहीये साधकाचं. समर्थ म्हणतात लक्ष आहेत, हे लक्षण आहेत. ही लक्ष म्हणजे लक्षण आहे. लक्षे पूर्वापर आहे ती, अशी अनेक लक्षणं आहेत की जी अनेक लोकांनी सांगितलेली आहेत. पण कशासाठी येते ही जी लक्षणं आहेत ती आहे साधकाच्या जिणावया वृत्ती. साधकाच्या वृत्तींना जिंकण्यासाठी, त्याला भ्रमित करण्यासाठी, त्याची साधना अर्धवट ठेवण्यासाठी, त्याची साधनेवरून अधोगती होण्यासाठी, म्हणून ही लक्षणं आहेत. समर्थांना असं अपेक्षित आहे की साधकांनी निर्वृत्त व्हायला पाहिजे.
कुठलीही चित्तवृत्ती त्याच्या अंतःकरणात उपजली नाही पाहिजे. म्हणून योग शिक्षक आम्हाला काय सांगतात शवासनाच्या वेळी? शांतपणे पडून राहा, मनात कुठलेही विचार येऊ देऊ नका, आलेल्या विचारांवर पुन्हा पुन्हा विचार करू नका. यालाच निर्वृत्त अवस्था असं म्हणतात. आता खरं तर ध्येय काय साधकाचं? की त्याच्या अंतःकरणात कुठल्याही वृत्तींचा शिरकाव होता कामा नये. तो निर्वृत्त असला पाहिजे. पण ही जी लक्षणं आहेत, डोळ्यासमोर लखलखाट दिसणे, दिवे दिसणे, अनाहत नाद ऐकू येणे, दिव्य ज्योत पुढे येणे, ही सगळी लक्षणं समर्थ सांगतात ही साधन मार्गातले एक एक टप्पे आहेत. हे काही साध्य नाहीये. पहिला त्यांनी निराकरण केलं की ते जे तुला म्हणतायत हे गे हेची हे गे ब्रह्म, हे चुकीचं आहे. ऐसिये नाना ब्रह्म प्रचिती एकमेका बैसोनी सांगती का दीपा भोवते पाहती ब्रह्म हे गे हे रे म्हणोनी. हे ब्रह्म म्हणायला ते काही खरं ब्रह्म नाहीये किंवा ही फसगत आहे. समर्थ म्हणतात लक्ष हे ही लक्षणं पूर्वापार आलेली आहेत. त्यांचं काम काय आहे? जो साधनेमध्ये आहे साधक, जो उपासना करतोय, त्याचं लक्ष विचलित करणे, त्याला भ्रमित करणे, हे यांचं काम आहे. साधकाच्या जिणावया वृत्ती वृत्ती जिंतिलिया होती साधकते सिद्ध. दुसरा विचार समर्थ या ठिकाणी मांडतात. ही जी सगळी लक्षणं आहेत यांना जिंकल्यानंतर साधक सिद्ध होऊ शकतो. आता या वृत्तींनी जर साधकाला जिंकलं तर त्याची अधोगती निश्चित आहे. उदाहरण घेऊन चला. आमचं मन हे इंद्रियाधीन आहे. हातांना काही करावं वाटतं, पायांना इकडे जा वाटतं, डोळ्यांना काही बघावं वाटतं, जिभेला काही सोसले आहेत, काही खावं वाटतं. मग आम्ही ते काम करतो. आमचं शरीर कसं आहे, आमचं मन कसं आहे? इंद्रियाधीन आहे. सिद्धांचं मन कसं असतं? सिद्धांच्या मनाने इंद्रियांवर विजय मिळवलेला असतो. आमचं उलट आहे. आमच्या मनावर ताबा इंद्रियांचा आहे. आणि जो सिद्ध पुरुष असतो, संत असतो, महानुभाव असतो, त्याच्या मनाचा ताबा इंद्रियांवर आहे. एकदा मनाने ठरवलं आजपासून मी साखर खाणार नाही, आजपासून मी 3 वेळ नव्हे 1च वेळ जेवण करीन, एकदा मनाने ठरवलं तसं तो वागतो. एक संकल्प केला की तो बरोबर करून ठेवतो. अशा माणसाला समर्थ म्हणतात की ज्यांनी हे सगळं जिंकलेलं आहे, ज्यांनी या सगळ्या चित्तवृत्तींना जिंकून घेतलाय, त्यांच्यावर त्याचं नियंत्रण आहे, असा साधक सिद्ध होतो. हे पिपिलिका मार्गीचे अडताळे विहंगमी हे काहीच न घडे, जैसे ते अकस्मात मिसळे लवण जेथीचा तेथे. या ठिकाणी पुन्हा आपल्याला भक्ती मार्गातले जे 4 प्रकार आहेत त्याचं विवेचन, त्याचं स्मरण या ठिकाणी होत आहे. समर्थ म्हणतात चित्तवृत्तींना भ्रमित करण्याचं काम जे आहे हे कुठल्या मार्गात होऊ शकतंय? भक्ती मार्गात होत आहे. उदाहरण घेऊन चला. आपण कुठे जातो काही श्रवण करायला, कीर्तनाला जातो, प्रवचनाला जातो, आमचं चित्त डळमळीत होतं तिथल्या वातावरणामुळे. आम्ही तीर्थक्षेत्रावर जातो, क्षेत्राच्या ठिकाणी जातो, त्या ठिकाणी सुद्धा आमचं चित्त डळमळीत होत आहे.
कुठं मोह निर्माण होतो, कुठं आकर्षण असतं, कुठं आम्हाला चिडखोरपणा येतो, कुठं आम्हाला राग येतो, कसली लोक आहेत ही असं कसं वागतात वगैरे वगैरे अनेक विकार मनामध्ये येऊ शकतात, अनेक प्रकारचे मोह मनामध्ये निर्माण होऊ शकतात. हे सगळं भक्ती मार्गात होऊ शकतं. आणि पिपिलिका म्हणजे मुंगी. आस्ते आस्ते क्षणे क्षणे हळूहळू आम्हाला ध्येयाप्रत जाता येतं. आता एक मुंगी आहे, पिपिलिका मार्ग म्हणजे मुंगीचा मार्ग. मागे आपण याचं विवेचन विस्ताराने पाहिलेले, पण थोडक्यात सांगू. मुंगीला एक झाडावरचं फळ दिसलं आणि मुंगी जमिनीवरून त्या खोडावर गेली, खोडावरून वर चढली, फांद्यावर गेली, फांद्यावरून पानावर गेली, पानाच्या बाजूला असलेलं देठ जे आहे त्या ठिकाणी ते फळ होतं, तिथं जाऊन तिने फळ खायला चालू केलं. मार्ग लांबडा आहे, मध्येच वारा येऊ शकतो, मध्येच पाणी येऊ शकतं, मुंगीला वर चढता येणार नाही, मुंगी पडण्याची शक्यता आहे खोडावरून फांदीवरून. हा झाला पिपिलिका मार्ग. समर्थ म्हणतात हे सगळे धोके या लक्षणांमध्ये भ्रमित होण्याचे चान्सेस कुठे आहेत? पिपिलिका मार्गामध्ये आहेत, भक्ती मार्गात आहेत. 9वीदा भक्ती आपल्याला सांगितलेली आहे. श्रवणामध्ये काही विकल्प आहेत, प्रवचन बसलं, कीर्तन ऐकायला गेलं, तिथं काही विकल्प आहेत. ते समर्थ सगळे कुठले कुठले विकल्प कुठे येऊ शकतात, देहाचं उणेपण कसं येतं, मनाची चित्तवृत्ती कशी हलते, हे सगळं दासबोधामध्ये आलेलं आहे. ते काही परत परत आपल्याला पाहायची गरज नाही. अर्चन, देवतार्चन, पूजन, वंदन, पादसेवन या सगळीकडे काही ना काहीतरी विकल्प निर्माण होऊ शकतो. साधक मोहामध्ये अडकू शकतो. भक्ती मार्ग आहेत हे सगळे. समर्थ म्हणतात विहंग मी हे काहीच नाडळे. विहंग म्हणजे परमार्थ क्षेत्रातला हा दुसरा मार्ग आहे आमचं ध्येय साध्य करण्यासाठीचा. आणि विहंग मार्गाला म्हणतात पक्षी मार्ग. पहिला आपण पिपिलिका मार्ग म्हणजे मुंगी मार्ग पाहिला. आस्ते आस्ते क्षणे क्षणे हळूहळू चल रहा है. विहंगम मार्ग हा ज्ञान मार्ग आहे. पहिला पाहिला आपण भक्ती मार्ग, दुसरा ज्ञान मार्ग आहे. एक क्षण असा येतो की त्या क्षणाच्या नंतर त्याला काहीही त्या साधकाला गरज पडत नाही, कुठल्याही साधनेची गरज पडत नाही. अनेक संतांच्या जीवनामध्ये असं घडलेलं आहे. नामदेव महाराजांच्या जीवनात घडलं. विसोबा खेचरांनी जेव्हा त्यांना दृष्टांत दिला औंढ्याला, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं आणि सगळे विकल्प संपले. आज गोस्वामी तुलसीदासांची आपल्याला स्मरण करायला पाहिजे. स्वातंत्र्य दिन तर आहेच आहे, पण गोस्वामी तुलसीदास आहेत, त्यांचंही स्मरण आहे. एका अर्थाने प्रपंचातून बाहेर पडले हा त्यांचा स्वातंत्र्य दिन आहे. आज त्यांचंही स्मरण आहे. जीवनामध्ये अशी काही कलाटणी आली, ज्ञान मार्गाने ते गेले. पक्षी एका झाडावर बसलेला आहे, दुसऱ्या झाडावरच्या फांदीवरचं फळ त्याला दिसलंय. मुंगीसारखा तो हळूहळू जाईल का? तो त्या फांदीवरनं झेप घेतो, उड्डाण करतो आणि डायरेक्ट त्या फळावर जाऊन फळाचा लाभ घेतो. समर्थ म्हणतात या चित्तवृत्ती भरकट होण्याचा प्रश्न हा त्या विहंगम मार्गामध्ये येत नाही. आपल्याला माहिती आहे, आत्ता या ठिकाणी शुभदा थिटेंनी लिहिलंय योगी अरविंद. योगी अरविंदांनी काय नाही केलं मला तुम्ही सांगा. अहो, ज्या मुलांना त्यांचा जन्मदिवस आहे, वा, या मुलांना भारतीय संस्कृतीचा वारा सुद्धा लागू नये असं त्यांच्या वडिलांना वाटलं. म्हणून त्यांच्या वडिलांनी या भावंडांना परदेशात
एका पोपच्या घरी ठेवलं आणि त्यांना सगळं बाहेरचं शिक्षण दिलं. काय फरक पडला? योगी अरविंद काय नव्हते मला सांगा तुम्ही? लेखक होते, विचारवंत होते, क्रांतिकारक होते, भक्ती मार्गातले नंबर 1 साधक होते, अभ्यासू होते. किती मोठा अभ्यास होता त्यांचा. जसे स्वातंत्र्यवीर सावरकर बॅरिस्टर होऊन आले, तसे योगी अरविंद जर तिथं मुद्दामहून ते फेल गेले. घोडसवारी जी आहे त्यामध्ये ते अपीयरच झाले नाहीत, ते नापास झाले. पण एवढं मोठं शिक्षण बाहेरच्या देशामध्ये घेऊन आल्यानंतर ब्रिटिशांना ते इथं वंदनीय होते. इथं आले, त्यांनी प्रेस चालवली. गायकवाडांकडे ते त्यांचे पीए म्हणून होते, त्यांची भाषणं लिहून देत होते. एक समाज सुधारक म्हणून पुढे आले. आणि एक दिवस त्यांना त्यांच्या सद्गुरूंनी सांगितलं, ये सब छोड़ दो आणि जाऊन ध्यानाला बस. योगी अरविंद तडक निघाले, पॉंडिचेरीला ध्यानाला बसले. ज्या खोलीमध्ये कित्येक दिवस झाडू सुद्धा मारलेला नव्हता, अशा खोलीमध्ये जाऊन त्यांनी ध्यानाला बसायला चालू केलं. योगी अरविंदांचं ध्यान किती लागत होतं. ध्यानामध्ये ते एवढी त्यांच्या देहाची विरल अवस्था होत होती की ती हवेत तरंगत आढ्याला जाऊन टेकले होते. हा सगळा इतिहास आपण मागे पाहिलेला आहे. आपण विषय सांगत होतो, विहंगमी हे काहीच नघडे. ज्ञान मार्गामध्ये या सगळ्या ज्या मोहित करणाऱ्या, विकार निर्माण करणाऱ्या ज्या साखळ्या आहेत त्या तुटून पडतात. त्याचा कुठलाही प्रभाव त्या साधकावर होत नाही. पक्षी, त्याला विहंगम मार्ग आहे. तिसरा मार्ग जो आहे तो आहे मीन मार्ग. तुम्ही मासा पाहिलाय? तो मासा पाण्यामध्ये पोहत असताना, पुढे 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 जात असताना पटकन उडी घेतो, तोंड उघडतो आणि हवेमध्ये उघडलेल्या तोंडाने पाण्यात पडल्याबरोबर ते पाणी पितो. खरं तर त्याला श्वासासाठी पाण्याच्या बाहेर यायची गरज आहे का? त्याचे जे कल्ले आहेत, त्याचे जे फिन्स आहेत, त्या फिन्समधून पाणी आत घेतलं जातं, त्यातला ऑक्सिजन घेतला जातो आणि बाकीचं पाणी बाहेर टाकलं जातं. त्याचा श्वासोश्वास त्या पाण्यातच आहे. पण तो पोहत असताना गिरकी घेतो, एकदम विपरीत दिशेला जातो आणि आपलं ध्येय साध्य करतो. त्याला मीन मार्ग म्हणलेला आहे. योगी अरविंदांच्या बाबतीत मीन मार्ग उपयोगी आला का नाही? काय काय केलं त्यांनी. आणि एक दिवस अशी कलाटणी आली, त्यांनी अत्यंत विपरीत मार्ग धरला. ही सगळी मंडळी, नेहरू, महात्मा गांधी, आद्य सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार, ही सगळी मंडळी त्यांच्याकडे गेली. योगी अरविंदांना म्हणाली, अहो स्वातंत्र्य अगदी तोंडावर आलेलं आहे आणि तुम्ही असा जर काढता पाय घेतला, आता आपल्याला शस्त्रास्त्र बनवायची आहेत, बॉम्ब कसे तयार करावेत याचं ज्ञान योगी अरविंदांनी मिळवलेलं होतं. ते म्हणाले, तुम्ही माघार घेतली तर आपली एक मोठी फळी तुटेल. योगी अरविंदांनी सांगितलं, माझ्या सद्गुरूंनी मला हे सांगितलंय, मी इथं बसून या देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी ध्यानधारणा करीन. एकदम विपरीत मार्ग योगी अरविंदांनी चोखाळला. त्याला मीन मार्ग असं म्हणतात. दुसरा आहे वानराचा मार्ग. एका झाडावर वानर बसलेला आहे. दुसऱ्या झाडावर असलेलं फळ त्यांनी पाहिलेलं आहे. मुंगी आपण पाहिलं, ती हळूहळू चढत 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 तिथपर्यंत जाते. पक्षी जो आहे तो छलांग मारतो, उड्डाण घेतो, एका झेपेमध्ये ते फळ काबीज करतो. मीन मार्ग आपण पाहिला, सरळ जात असताना एकदम विपरीत दिशेला गिरकी घ्यायची
आणि आपलं ध्येय साध्य करायचा. हा जो कपी मार्ग आहे, या कपी मार्गामध्ये वानर झाडावरून निघतं. ते जमिनीवर उतरतं का? नाही उतरत. ते एका फांदीवर जातं, तिथून दुसऱ्या फांदीवर, दुसऱ्या फांदीवरून त्या झाडावर, त्या झाडावरच्या अनेक फांद्या करत करत ते फळापर्यंत जातं. आमच्या आयुष्यामध्ये, आमच्या मित्रांमध्ये, आमच्या नातेवाईकांमध्ये असे अनेक पंथ आणि अनेक साधना पद्धती बदललेली माणसं आपल्याला पाहायला मिळतात की नाही? हे सगळे कपिमार्गातले साधक आहेत. समर्थांनी इथं फक्त पिपलिका मार्ग आणि विहंगम मार्गाचा उल्लेख केलेला आहे. समर्थ म्हणतात, विहंगमी काहीच नाडळे, काही धक्का नाहीये, जैसे ते अकस्मात मिसळे, लवण जेथीचा तेथे. एक मिठाचा खडा पाण्यामध्ये टाकला आणि तो कसा विरघळत जातो. एकदा खडा पाण्यात टाकला, आता त्याला कुणी अडवू शकतो का? किंवा तो कुठे अडेल का? तो कशाने भ्रमित होईल का? तो आत्मनिवेदनी पूर्ण होतो. समर्थ म्हणतात, साधकांनी अशी साधना केली पाहिजे. मनात कुठलेही विकार नको, मनात कुठेही मोह नको. अनेक प्रसंग आपल्या आयुष्यात येतात. अहो, साधना करणाऱ्यांच्या आयुष्यात हे असे प्रसंग वारंवार येतात. कारण भगवंतालाही पाहायचं असतं की हा किती पट्टीचा आहे. काही एक दोन तुकडे ह्याला टाकून पाहावेत, हा घुरमळतो का, त्यात घुटमळतो का, त्यात अडकून बसतो का, याची साधना किती पक्की आहे, ही परीक्षा बघतो भगवंत. अनेक साधक साधना मार्गामध्ये अधोगतीला जातात, घसरगुंडीवरून घसरतात. आणि ही वस्तुस्थिती आहे. भगवंतानी याचा उल्लेख केलेला आहे. योग भ्रष्ट असा शब्द वापरलेला आहे भगवंतानी गीतेमध्ये. साधना करत असणारा साधक आपली साधना सोडतो, त्याच्या वाट्याला आलेलं विहित कर्म करण्यासाठी असेल किंवा अजून काही असेल, परंतु त्याची साधना तुटली का नाही हे महत्वाचं आहे. त्याच्या साधनेला खंड पडला, पण भगवंतानी आपल्याला आश्वस्त केलेलं आहे, ही साधना कुठेही जात नाही. पुढच्या जन्मामध्ये ती साधना पुन्हा त्याला प्राप्त होते. ते संचित जे आहे ते कॅरीड फॉरवर्ड होतं. आणि जी काही धनाची राशी आपण तयार करून ठेवलेली आहे, ती राशी पुन्हा आपल्याला विनियोग करण्यासाठी प्राप्त होते. समर्थ या ठिकाणी म्हणतायत, लक्षे आणिक नाना साधने, हे करावी जया कारणे, तयासी चुकोनी मूर्खपणे, लक्षासीच ब्रह्म म्हणावे श्रीराम. लक्षे आणिक नाना साधने, ही लक्षणं आणि अनेक प्रकारची साधना ज्याच्यासाठी करायची. म्हणजे काय अर्थ झाला ह्याचा? शिष्यानी वर्णन केलेले पहिली ओवी क्रमांक 1 ते 10 मध्ये जी काही लक्षणं सांगितली ते म्हणजे ब्रह्म नव्हे. ज्या साधना मार्गाने ब्रह्माची प्राप्ती करायची ते साधन मार्ग म्हणजे ब्रह्म नव्हे. जया कारणे, ज्याच्यासाठी, तयासी चुकोनी मूर्खपणे, लक्षाशीच ब्रह्म म्हणावे. काही लोक भरंगळतात आणि ते मूर्खपणे, मूर्ख होऊन, मोहग्रस्त होऊन, विकार बाधित होऊन त्या लक्षणांनाच, जे साक्षात्कार झाले, ज्या सिद्धी प्राप्त झाल्या, त्यालाच ब्रह्म जाणले असं म्हणतात. अनेक साधू संतांच्या जीवनामध्ये असे प्रसंग आपल्याला पाहायला मिळतात. एक मोठे मध्यंतरी अधिकारी पुरुष होऊन गेले. ते सोनच काढायचे हातातनं. कुणाला लॉकेट काढून दे, कुणाला अंगठी काढून दे, काय काय त्यांच्या हातात दुसरं यायचंच नाही, काय सोनच. बरं, हे मिळायचं कुणाला? अहो, ज्यांच्या हातामध्ये ऑलरेडी 10 बोटांमध्ये 10 अंगठ्या आहेत, गळ्यामध्ये
कुत्र्याला बांधतात त्याप्रमाणे ती लोक सोन्याची चेन आहे अशी मोठी, जसं काय आता हे कुत्र्याला बांधली आहे का काय चेन, हातामध्ये काय काय ते चेन ब्रासलेट काय म्हणतात ते तसलं आहे. अशा लोकांनाच ते द्यायचे. त्यांचाही एक मोठा शिष्य परिवार, त्यांच्याही अनेक सिद्धी, हे आपण पाहिलेले, फार दिवस झालेले नाहीत या गोष्टींना. द्वितीयेचा चंद्रमा दिसेना, म्हणून दाविजे वृक्षपर्णा, पर्ण सांडुनिया देखना, बिंबची निहाळी विवेके श्रीराम. पण जो खरा माणूस असतो, जो खरा साधक आहे, तो आपल्या ध्येयावरून आपलं लक्ष विचलित होऊ देत नाही. काही ठिकाणी लोकेशना येईल, लोक भला भला म्हणतील, त्याला डोक्यावर घेतील. लोकांचा काही भरोसा नाही. कधी ते डोक्यावर घेतील, कधी त्याचा जय जयकार करतील, कधी त्याला पायदळीत तुडवतील, याचा नेम नाही. किती अख्ख्या भारतभर शेकडो ठिकाणी आपले मठ आणि आश्रम उभे करणारे एक साधू किती वर्ष झाले कारागृहात आहेत. वेळ कशी येईल त्याचा काही भरोसा नाही. कर्मणो गहना गतीही, माऊलींनी भगवंतांनी सांगितलंय. कर्म आमची, त्याची गती ही अत्यंत गहन आहे. ते कुणालाच माहित नाही. उद्या काय होईल याचा नेम नाही. समर्थ या ठिकाणी म्हणतात, द्वितीयेचा चंद्रमा दिसेना, म्हणून दाविजे वृक्षपर्णा. अरे म्हणाले, ती द्वितीयेची जी कोर आहे चंद्राची, ती अत्यंत छोटी कोर आहे, दिसत नाही पटकन. मग ती दाखवण्यासाठी काय आहे, त्याला काय म्हणलेलं आहे शास्त्रामध्ये, त्याला शाखा चंद्र न्याय असं म्हणलेलं आहे. शाखा चंद्र न्याय, चंद्राची कोर दाखवायची आहे. द्वितीयेची कोर अत्यंत बारीक कोर आहे, ती दाखवायची आहे. मग माणूस काय म्हणतो, बघ ते समोर झाड दिसतंय का, उजव्या हाताला बघितलंस का, ती एक फांदी आली आहे आणि ती एकदम वर गेली आहे, बरोबर त्या टोकाला जाऊन बघ. समर्थ म्हणतात, खरा साधक जो असतो ती कोर पाहतो, त्या झाडाच्या फांदीला धरून बसत नाही. द्वितीयेचा चंद्रमा दिसेना, ती कोर आम्हाला दिसत नाही. म्हणून दाविजे वृक्षपर्णा, झाडाच्या फांदीच्या पानाच्या पलीकडे ती कोर दिसते का तुला, असं म्हणून विचारलं तेव्हा ती कोर बरोबर दिसते. जो साधक आहे, ज्याची साधना दृढ आहे, तो त्या फांदीवर अडकत नाही, फांदीला धरून बसत नाही, तो बरोबर कोर पाहतो. पर्ण सांडुनिया देखना, बिंबची निहाळी विवेका. ते जे चंद्राचं बिंब आहे, तो बरोबर त्याला ते दिसतं. हे त्याचं साध्य आहे. आणि मध्ये झाड असणं, अनेक फांद्या असणं, ते पानं असणं, ही सगळी काय आहेत, लक्षणं आहेत, ही साधनं आहेत. आपल्याला साध्य पाहायचं आहे, ध्येय आम्हाला गाठायचं आहे का साधनेत अडकून राहायचं आहे. देव आणि देवाचे कर्तृत्व कळला पाहिजे अभिप्राव. समर्थ म्हणतात, याचा विचार न करता लोक उगेची बोलती. अरे महत्व कशाला आहे, भगवंत आकळून घ्यायचा आहे का भगवंतानी केलेली आपल्यावर कृपा, ह्याच्यातच समाधान मानायचंय. मनाच्या श्लोकामध्ये याचा संदर्भ आहे. महावाक्य तत्वादिके पंचीकरणे, खुणे पाविजे संत संगे विवरणे, द्वितीयेसी संकेत जोदा विजेतो, तया सांडुनी चंद्रमा भाविजेतो. महावाक्य तत्वादिके पंचीकरणे, 4 वेदांची 4 वाक्य आहेत. आणि त्या वाक्याचा सारांश काय आहे, ते परब्रह्म आणि मी वेगळे नाही आहोत. महावाक्य तत्वज्ञान
पंचीकरण, खुणे पाविजे संत संगे विवरणे. याचं विवरण आपल्याला एकट्याला करून जमेल का? आपल्याला कुठल्या तरी संतांचा सहवास मिळाला पाहिजे. सद्गुरूंच्या मुखातून आपल्याला ते श्रवण करता आलं पाहिजे. तर समर्थ म्हणतात संत संगे विवरणे. त्यातला अर्थ आपल्याला आकळतो. कुणामुळे? संतांमुळे, सद्गुरूंमुळे, सज्जनांच्या सहवासामुळे, महानुभावांच्या सहवासामुळे, त्यांच्या मुखातून श्रवण करण्याने आपल्याला हे सगळं समजतं. ही एक साधन आहे. त्याला संदर्भ समर्थांनी या ठिकाणी दिला शाखाचंद्र न्यायाचा. द्वितीयेस संकेत जो दाविजे तो द्वितीयेसी. द्वितीयेचा चंद्राची कोर दाखवण्यासाठी संकेत जो दाविजे तो. काय संकेत दाखवला? तेच ते झाड आहे, फांदी आहे, उजवीकडे डावीकडे वगैरे वगैरे. तया सांडुनी चंद्रमा भाविजे येतो. या सगळ्या साधनांच्या पलीकडे असलेलं जे माझं ध्येय आहे ते मला प्राप्त करता आलं पाहिजे. डोळ्यापुढे अनेक रंगांचे पट्टे दिसणं, अनहत ध्वनी आपल्याला ऐकू येणं, जपाला बसल्यानंतर समोर भगवंताची त्या परब्रह्म स्वरूपाची ज्योत म्हणून आली त्यालाच परब्रह्म म्हणणं. या सगळ्या साधनांमध्ये मी आहे आणि ते पण आहे. ही अवस्था कुठली आहे? हा साक्षी भाव आहे, तुर्यावस्था आहे, महाकारण देहाची आहे. समर्थ म्हणतात याच्या पलीकडे जा, निर्वृत्त अवस्था हो. त्याला समर्थांनी अत्यंत गोड नाव दिलेलं आहे. आणि हे केवळ समर्थांनी 5वी अवस्था वर्णन केलेली आहे, उन्मनी अवस्था. तिचं मी नाहीच आहे. मग डहाळी सांडून निराळा धावे, देखिले तयासी हे तेथून भावे. मग पुढीलासी दाखवी जीवे भावे, कुडकुडा होऊनी. यामध्ये एक समर्थांनी खूप महत्वाचं वर्म सांगितलंय की ज्याला हे ध्येय साध्य होतं तो काय करतो? तो अनेक साधकांना ते ध्येय प्राप्त करून देण्यासाठी कुडकुडा होतो. म्हणजे काय? कुठेही तो आळस करत नाही, कुठेही कंटाळा करत नाही, तो त्वरित तयार होतो. सद्गुरूंना काय वाटतं? आपला शिष्य ताबडतोब आपल्या जवळ आला पाहिजे. आपणासारखे करीती तात्काळ, काळ वेळ लागूच देत नाहीत तिथं. ते तत्पर आहेत, ते तर तयारच आहेत आपल्याला प्रचिती द्यायला. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात की असा जो साधक आहे, जो सिद्ध झालेला आहे, ज्याने ती चंद्रमेची कोर पाहिली आहे, मग डहाळी सांडून निराळा धावे. आता त्याला त्या फांदीचा प्रत्येक वेळी आधार घ्यावा लागत नाही. देखिले तयासीही तेथून भावे, मग पुढीलासी दाखवी जीवे भावे, कुडकुडा होऊनी. अनेकांना तो आपल्यासारखं सिद्ध करून सोडतो. हे खरं त्याचं वैशिष्ट्य आहे. आता शिष्याच्या लक्षात आलं, पहिला प्रश्न समर्थांनी पहिलं निराकरण केलं की अरे ह्या ज्या काही साधनं आहेत, ही काही लक्षणं आहेत, ही किंवा हे काही सिद्धी आहेत, हे म्हणजे परब्रह्म नव्हे. त्यामुळे ही जी काही तुला लोक भ्रमित करतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. नंबर 2, ज्याला खरं हे प्रचिती आलेली असते, ज्याने याचा अनुभव घेतलेला असतो, आणि जो खरा सिद्ध पुरुष आहे तो इतरांना सिद्ध करण्याच्या मागे लागतो. आणि तो प्रत्येक वेळी त्या डहाळीचा किंवा त्या साधनांचा उपयोग घेत नाही. त्याला समजले, तो डायरेक्ट त्या चंद्रकोरीपर्यंत नेऊन सोडतो. एकी बोटे दाखविताची देखिले, एकासी भिंताड आड केले, एकी आपणची देखिले अकस्मात चंद्र रेखेसी. सकळ सृष्टीसी हे ठाऊके, जाणीजेत आहे सकळ लोके. उभे राहती पाहती कौतुके, एका पुढे एक होऊनी. आता मी तुम्हाला एक संदर्भ देईन. तुमच्यापैकी प्रत्येकाने एक फ्रेम पाहिलेली आहे. कोणती फ्रेम आहे?
तुमच्या नातेवाईकाकडे, मित्राकडे, कधीतरी तुमच्या आयुष्यात तुम्ही एक फोटो पाहिलेला आहे. खरं तर तो फोटो असा जर समोर घेऊन पाहिला तर त्या फोटोवर कुठलंही चित्र नसतं किंवा त्यावर अक्षरं लिहिलेली असतात. ओम 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 लिहिलेलं असेल किंवा स्वस्तिक काढलेलं असेल, अनेक स्वस्तिक काढलेले असतील. ओम नमः शिवाय लिहिलेलं असेल, श्री लिहिलेलं असेल, श्रीराम जय जय राम असा जप लिहिलेला असेल. तुमचा मित्र किंवा तो नातेवाईक जो आहे तो काय करतो, तुम्हाला म्हणतो हा फोटो पहा आणि यामध्ये एक चित्र आहे, ते कोणतं आहे ते मला ओळखून दाखव. आता आपल्याला उत्सुकता आहे. त्या मित्राला माहिती आहे की हे मोठे साधक आहेत, अनेक वर्ष झालं समर्थ रामदासांच्या वाङ्मयाचा अभ्यास करतायत आणि अनेक पुस्तकं यांनी लिहिलेली आहेत, अनेक प्रवचन हे करतात, अनेक ठिकाणी यांचा प्रवास होतो, अनेक लोकांना हे मार्गदर्शन करतात. यांना हे जमेल बरं का. योग साधना सुद्धा हे करतात, सकाळी उठून जपाला बसतात. हे सगळं त्याला माहिती आहे. त्यामुळे तो तुमच्या समोर ती फ्रेम ठेवतो आणि तुम्हाला म्हणतो यामध्ये चित्र आहे, ते कोणतं आहे ते मला ओळखून सांग. आता आपण काय करतो, ते असा फ्रेम आपल्या डोळ्यासमोर घेतो. आपण इकडे बघ तिकडे बघ तिकडे बघ, काही पत्ता लागत नाही. खूप वेळ जातो. आपण एकटक त्या चित्राकडे पाहतो. सुरुवातीला आपली वृत्ती ही अत्यंत, काय म्हणतो त्याला, लवचिक असते, विरळ असते, धरसोड वृत्तीची असते. त्यामुळे आपण कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही. पण एक क्षण असा येतो की तुमच्या लक्षात येतं, अरे या ठिकाणी श्रीरामाचं चित्र आहे, या ठिकाणी एक मोठा ओम आहे, या ठिकाणी कृष्णाचं चित्र आहे, या ठिकाणी महादेवाची पिंड आहे. ते चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं, काही क्षण राहतं आणि आपण त्याला लोकेट करेपर्यंत ते निघून जातं. कारण तोपर्यंत ती फ्रेम हललेली असते. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात हा प्रसंग घडलेला आहे. पण आपण जर त्या घरामध्ये जर एक 4 दिवस राहिलो आणि सकाळ दुपार संध्याकाळ घेऊन ती जर फ्रेम हातात घेतली तर पहिल्या वेळेला पहिल्यांदा जेव्हा आपण पाहिलं तेव्हा किती मिनिटं लागली, धरून चला की एक 10-15 मिनिटं लागली. पण जसं जसं तुम्ही त्यावर कॉन्सन्ट्रेट कराल तसं तसं तुम्हाला ती फ्रेम हातात घेतल्याबरोबर दुसऱ्या मिनिटाला ते चित्र तुमच्या डोळ्यासमोर येतं. आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये हा प्रसंग घडलेला आहे. समर्थ या ठिकाणी त्याचा संदर्भ देतात. समर्थ असं म्हणतायत, सकळ सृष्टीसी हे ठाऊके, जाणीजेत आहे सकळ लोके, उभे राहती पाहती कौतुके, एका पुढे एक होऊनी. आणि मग तिथं जे हे बघ, इथं 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 लक्ष घाल, इथं घाल, इथं तुला पिंड दिसली का, इथं तुला रामाचा टोप दिसला का, ते मुकुट दिसला का, मग आता तुला राम दिसला पाहिजे. इथं तुला गदा दिसतीये का, अरे मग गदा दिसली तर हनुमंत दिसलाच पाहिजे, असं आपण लोकांना सांगत असतो. परी चंद्र दाखवा वयाचा काही, वृक्षपर्णाची नेम नाही, ज्यासी जैसा तैसा देही, दाखविला एर एरा. मग आता प्रत्येक जण काय करतो, समर्थ या ठिकाणी म्हणतात हा जो शाखा चंद्र न्याय आहे, हा शाखा चंद्र न्याय प्रत्येक वेळी कामाला येईल असं नाहीये. आता चंद्राची कोर दाखवायची आहे आणि तिथं झाडच नाहीये, मग काय करायचं, झाडाचा शोध घ्यायचा का. समर्थांनी या ठिकाणी एक उदाहरण पण दिले आपल्याला. एकी बोटे दाखविताची देखील, त्यातले जे काही तीक्ष्ण साधक आहेत, सद्गुरूंनी बोट करून दाखवल्याबरोबर त्याला ती चंद्राची कोर दिसली. तिथं झाड नाहीये, काही नाही. इकडे पहा माझ्या बोटाकडे. शिष्यानी पाहिलं आणि चंद्राची कोर दिसली. सद्गुरूंनी सांगितलं
तशी साधना शिष्याने केली आणि शिष्याला ब्रह्मप्राप्ती झाली. समर्थ पुढच्या चरणामध्ये म्हणतात, एकासी भिंताड आड केले. भिंत होती समोर. मग समर्थ म्हणाले, मग ते जे दाखवणार आहेत त्यांनी सांगितलं, समोर भिंत दिसतीये का तुला? त्या भिंतीच्या डाव्या हाताला मुंडारी आहे आणि मुंडारी जिथं तडा गेलेला आहे मुंडारीला तिथं ती कोर आहे. भिंत, भिंताड म्हणजे भिंत. एकी आपणची देखिले अकस्मात चंद्ररेखीसी. काही जणांना अशी त्यांची साधना आहे की त्यांना या कुठल्याही साधनाची गरज नाहीये. त्यांचं जे पूर्व संचित आहे योग भ्रष्ट, त्याच्या बळावर ते ब्रह्मप्राप्तीपर्यंत जाऊ शकतात. समर्थ पुढे म्हणतात, परी चंद्र दाखवावयाचा काही, वृक्ष पर्णाची नेम नाही. ज्याची जैसा तैसा देही, दाखविला एर एरा. येथे चंद्रेसी कारण, डहाळी भिंताड पुसे कोण. तैसी लक्षे जाणावी निज खूण, ते लक्षाहून परती. एक लक्षात ठेव म्हणाले की तुला त्या भिंताडात अडकशील, त्या बोटांमध्ये अडकशील का त्या झाडाच्या फांदीत अडकशील. तू जी आत्ता मला सांगितलंस ओवी क्रमांक 1 ते 10 मध्ये ज्यांचं तू वर्णन केलंस, ही सगळी मंडळी ध्येयाला गेलीच नाही आहेत, ती साधनेतच अडकलेली आहेत आणि त्या साधनेचाच त्यांना गर्व प्राप्त झालेला आहे. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, रायासी नाही ओळखिले, सेवकास रावसे कल्पिले. परी ते अवघे व्यर्थ गेले, राजा देखता श्रीराम. अरे म्हणाले, ही जी मंडळी आहे ज्यांच्यामुळे तुम्हाला अपमानित झाल्यासारखं वाटतंय, ज्यांनी भाषेचा दुराग्रह ठेवला मनामध्ये, ज्यांनी त्यांच्या जप साधनेचा दुराग्रह मनामध्ये ठेवला, ज्यांनी त्यांच्या ध्यानधारणेचा दुराग्रह मनामध्ये ठेवला, ही सगळी मंडळी या सिद्धीत अडकून पडलेली आहेत. यांना सुद्धा ब्रह्मप्राप्ती झालीच नाही. देहसंगे विषय भोगिले, देहसंगे प्राणी मिरवले. देह धरत्यास चुकले, नवल मोठे श्रीराम. जसं या ओवीमध्ये समर्थ म्हणतात, रायास नाही ओळखिले, सेवकास रावसे कल्पिले. अरे जो सेवक आहे, जो नोकर आहे, त्यालाच तू राजा समजलास की? राजाला पाहिलंच नाही, त्यालाच तू मोठा माणूस समजायला लागला. असं बऱ्याच वेळा होतं. एका माझ्या आयुष्यात 1-2 प्रसंग असे घडलेले आहेत. रेल्वेमधून प्रवास करत असताना TC आला, खूप वर्षाखालची गोष्ट आहे. म्हणून मी पटकन माझं तिकीट हे ते काढून शोधून बसलो. तिकीट सापडत नव्हतं. म्हणलं TC आलेला आहे, इकडे शोध तिकडे शोध तिकडे शोध. त्या शोधण्यामध्ये मला घाम फुटला. पण माझ्या असं लक्षात आलं की हा TC नव्हताच. तो सावकाश आला आणि निघून गेला. एखाद्या मोठ्या माणसाला भेटायला जातो आपण, आपला त्याचा परिचय नसतो, तो माणूस कसा हे आपण पाहिलेलं नसतं. आपण मोठा अधिकारी असतो, त्याला भेटायला जातो, पण त्याच्या केबिनमध्ये बसलेला जो दुसरा कुणी माणूस असतो, आपल्याला वाटतं तो सुटामुटात असतो, आपल्याला वाटतं हाच मोठा अधिकारी आहे का, पण तो त्याचा सबऑर्डिनेट असतो. समर्थ या ठिकाणी याचा संदर्भ देतात. म्हणतात, सेवकास रावसे कल्पिले, परी ते अवघे व्यर्थ गेले, केव्हा राजा देखता. याचं दुसरं उदाहरण, दुसरा संदर्भ समर्थ आम्हाला देतात. देहसंगे विषय भोगिले. या देहामुळे तुला असं वाटतं का की मला याची प्राप्ती झाली, त्याची प्राप्ती झाली. अनेक विषयांचा भोग भोगला, देहसंगे प्राणी मिरवले. माझं सौंदर्य, माझी शक्ती संपन्नता, माझी विद्वत्ता, माझं ज्ञान, माझा अधिकार, माझी सत्ता, माझी संपत्ती सगळीकडे मिरवलं. देह धरत्यास चुकले, नवल मोठे. हे वर्म आहे. संत कबीरजी म्हणतात, जिस यार ने नथ दी उसका सुमिरन बार बार. ज्या मित्रांनी, माझ्या नवऱ्यानी मला आज एवढी भारीची नथ आणली आहे,
काय दागिना आणला, आता ती नथ तिथं घेतली त्यांनी म्हणून सांगायचा विषय. त्याचं स्मरण सारखं यांनी आणलं, यांनी केलं, यांनी मागवलं, ऑनलाईनवर मागवलं. जिस यार ने नथ दी उसका सुमिरन बार बार, जिस यार ने नाक दिया उसको भूल गई पार. ज्या भगवंताने आम्हाला हा देह दिला, या देहाच्या माध्यमातून साधना घडवून घ्यायचा विचार केला, आम्ही त्याच्यातच अडकलो आणि त्या भगवंताला विसरलो. आम्हाला जे साधना करत असताना ज्या सिद्धी मिळाल्या, जे तुकडे आमच्याकडे फेकले, त्या तुकड्यातच आम्ही मशगूल झालो. आमचं ध्येय आम्ही चुकलं, आम्ही ध्येयाकडून विन्मुख झालो. समर्थ म्हणतात, खरी अवस्था काय आहे? वृत्ती शून्य होणं ही साधकाची अवस्था आहे. वृत्तींनी आम्हाला जिंकून घेतलंय. गंध, नाद, अनेक दिवे, अनेक रंग, अनेक दर्शन, हे टप्पे उपयोगी आहेत, पण आमच्या ध्येयाला अचीव करण्यासाठी, ध्येयाकडे जाण्यासाठी या टप्प्यांचा उपयोग केला पाहिजे. याच्या उलट आम्ही त्या टप्प्यांमध्ये अडकून बसतो आणि आमचं जे ध्येय आहे ते मात्र आम्ही विसरून जातो. आणि आम्हाला असं वाटतं की भगवंताच्या कृपेने आम्हाला हे मिळालंय आणि याच्यातच आम्ही रममाण होतो. आमची साधना अर्धवट सोडतो. आणि त्याला तर तेच पाहिजे. त्याला माहिती आहे अनेक लाखांमध्ये एक हा माझ्याकडे येणारा आहे का, हे त्याला बघायचं आहे, म्हणून तो आपली परीक्षा घेत असतो. अशी साधना आपल्या हातून होत राहावी म्हणून समर्थ त्याला पुढे उपदेश करतायत. या 17व्या समासाचं विवेचन आपण उद्या दुपारी 3च्या सत्रात पुढे पाहूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.